आमच्या आईकडनं शिकून घ्या. भारगीची भाजीत कोलिम टाकून कशी बनवतात. भाजी त्यात कोलिम आणि मस्त अशी गावाकडची रानभाजी शरद बनवतोय. नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळचं स्वागत करतो आपल्या मी कोकणी केल्या मराठी चॅनलमध्ये. बाहेर भरपूरच पाऊस आहे संपूर्ण कोकणात, मुंबईमध्ये, बाकीच्या ठिकाणी, महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतो आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी प्रवास करताना सांभाळ, आरामदायी करा. ॲक्च्युली या आठवड्यात जाणार होतो पुन्हा एकदा गावच्या ट्रिपला, पण पाऊस आहे त्याच्यामुळे थांबलो. म्हटलं ज्यावेळेस पाऊस कमी होईल तेव्हा आपण पुन्हा एकदा गावाकडे जाऊ. तोपर्यंत म्हटलं आता व्लॉग येत नाहीत गावाकडचे, काय करू. पण गावच्या व्लॉगची सर मी ह्या व्लॉगमध्ये काढणार आहे आणि ते आठवण आहे. ॲक्च्युली मागे आम्ही गेलेलो बारक्याकडे, त्यावेळेस तिथे भारगीची भाजी होती. मला खूप आवडते भारगीची भाजी आणि खास करून म्हटलेलं बारक्याला की मला भाजी पाहिजे. तिथून मी राहुलकडे गेलो, त्याच्यामुळे ते भाजी मला काय घेऊन येता आली नाही. पण त्यांनी खास करून संकेतच्या आईने भारगीची भाजी ही काढून ठेवलेली आणि म्हटलं ही निखिलला देस. सो मला काल कारखान्यात बारक्या भेटला, तो भाजी घेऊन आला. 4-5 दिवस ती फ्रीजमध्येच होती. पण जी गावची भाजी आहे ती आज खायला मिळणार आहे. खास करून म्हटलं आज ब्लॉग पण करूया, कारण भारगीची भाजी त्यात कोलिम टाकून आमची आई जे जेवण बनवते ना, ते अप्रतिम जेवण बनतं. आणि ती भाजी ह्या जून, जुलै, ऑगस्ट ह्या महिन्यामध्येच खायला मिळते. त्याच्यानंतरला ती भाजी नसते. वर्षाच्या 12 महिने तर नसते, पण 3 महिने मस्तपैकी मजा येते. आईने जेवण बनवायला सुरुवात केला नाही, म्हणजे जेवण झालं आहे, मम्मीने केला ना सगळा, कोलिम वगैरे सगळ्या गोष्टी केल्या नाही. पण आज खास भारगीची भाजी बनवायची, त्याच्यामुळे म्हटलं थांब आपण आज रेसिपीज दाखवूया. इकडं बघा, ही भारगीची भाजी मस्त. आता काय केलंस, तिला साफ केलीस ना पहिली? साफ केलेली, कापलेली, उकडलेली. उकडायला लागते तिला? किती वेळ? बरा केला तो, उकडला लावलेली. अच्छा. सो आज भारगीची भाजी, त्या भारगीच्या भाजीत कोलिम टाकून आज खायला मिळणार आहे. त्या साईडला हा कोलिम आहे. सो इंटरेस्टिंग आहे. सो गावाला असलो की कोलमात किंवा तिलकुटात पण बनवतेस ना? तिलकुटात पण मस्त वाटते. अशा गावची भाजी. हो, आज कोणाला भारगीची भाजीची रेसिपी माहीत नसेल तर आमच्या आईकडनं शिकून घ्या. पहिला तेल टाकते. पहिला म्हणजे भाजी मस्त निवडून घेतला आणि कट केला. त्याच्यानंतरला ती बारीक अशी कापून घेतला. हे बघा, ही बारीक बारीक कशी आहे. आणि त्याला आता बॉइल्ड केला, उकळला. तरी असं गॅसवर उकडायला लागला तरी किती वेळ उकडायला लागेल आहे? चुलीवर उकडता होताच, पण ते ह्याच्यात उकडला नाही, चुलीवर उकळलं असतं किती वेळ? बराचसा. किती वेळ? अर्धा तास. थोडीशी लसूण ठेचायला लागेल. आता 3 महिन्याच भेटते ना ही भाजी, जास्त नाही. महिना आता बी आलाय. बी आलाय मग कधीपर्यंत? ऑगस्ट महिन्यापर्यंत असेल. आता थोडा श्रावण महिन्यापर्यंत. श्रावण महिन्यापर्यंत. 2 महिन्यात ती पाऊस जेव्हा चालू होतो, रुजवा उठतो, तेव्हा ती फोडशीची भाजी मस्त येते. वरती साड्यावर आम्ही धारवर वगैरे जायचो ना पहिली, गुरा नेऊन तेव्हा घेऊन यायचो पहिला. आता कमी भेटायला लागली. भरपूर असते, पण ते आपल्याला जायला टाईम नाही. लसूण टाकलेली. आता लसूण याच्यात कोलिम आहे. ही बनल एवढीशीच नाही, एवढी थोडीशीच बनल. भाजी अशी दिसायला अशी मोठी वाटते, पण ती बनल एवढीशी. आई बोलते कुठून आणलीस भाजी? तो काली पडली होती. ती 5-6 दिवस फ्रीजमध्ये होती ना, त्याच्यामुळं त्याला म्हटलं दे. फ्रीजमध्ये नाही, पाऊस असतो तर पावसात ठेवली चांगली राहते. आता इथं कुठं, मुंबईत कुठं पावसात ठेवणार? ती दिव्यावरून भाजी आली, संगमेश्वरातून दिव्याला गेली, दिव्यावरून तुर्ब्याला आली, तुर्ब्यावरून माझ्याकडे आली, अशी वाया ही भाजी आली. भाजीसाठी प्रेम भरपूर आहे. आता कांदा टाकला, तेल टाकून मग लसूण टाकला, मग कांदा टाकला.
ह्याच्यातच मसाला टाकायचा, मीठ मसाला ह्याच्यात मिक्स करायचा, म्हणजे मॅरिनेट करायचा मस्त. कोलिम कधी टाकायचा मग? कोलिम ह्या कांद्यात एकाच काय. अच्छा. या साईडला मम्मी स्पेशल काय आहे? बोंबील. बोंबलाचा वास मस्त येतो. आता सुटलाय, भूक लागली आता. वास कांदा परतवतो. आता कोलिम टाकूया याच्यात. कोलिम पण त्याला भिजवलेलीच कोलमाला पहिला धुवून घेतला. त्यात मीठ नाही ना टाकलाय? ह्याच्यात टाकलं, मग त्याच्यात नको टाकायला. वाढेल ना भाजी. कांदा जास्त टाकलेला आहे कारण भाजी वाढायला पाहिजे म्हणून. आमच्या आईकडनं शिकून घ्या, भारगीची भाजीत कोलिम टाकून कशी बनवतात. भाजी त्यात कोलिम आणि मस्त अशी गावाकडची रानभाजी शहरात बनवताय. कोलिम टाकला, त्यात भाजी टाकली. किती वेळा शिजते? लगेच शिजते ना, आणि उकळलेली आहे भाजी अगोदरच. इतकी सोपी रेसिपी आहे ना, मला सुद्धा कळली. मम्मीने कुठली भाजी आणला नाही बघू दे. हा, शेकटाची. शेकट्याची? ही कुठनं आणलीस? वाशी. वाशीला कुठनं? कुणी दिला की? कोणी दिलं नाही, ते रस्त्यावरची झाडं तोडतात ना, हां त्यांनी तर रात्री तोडून ठेवलेले. ते मी गेली तिकडे रघुरीला मॉलच्या त्या साईडने गेले ना रात्री, हां तिथे तोडलेले होते गार्डन मध्ये. हां. ते रात्री बघितले, सकाळी येताना घेऊन आले. बघितला काय आम्ही किती जगली आहोत. हडप्पा खाली नव्हतं. रान भाज्याच भाज्या नुसत्या झाडावरच्या खायच्या. चांगल्या असतात, पौष्टिक असतात भाज्या. त्या चांगल्या धुवायच्या मस्त. जरा एरियात आलो आहे खाली, बिल्डिंग खाली. पाऊस गेला आहे सकाळपासून, एवढा होता ना, जाडा जोरात पाऊस. आता नदीचं पाणी किती झालं आहे ते दाखवतो. इथं पाणी एवढं प्रेशरला येतो ना, भरपूरच. वरपर्यंत पाणी आलेलं मगाशी. आता जरा कमी झालं आहे, पाऊस गेला आहे त्याच्यामुळे पाणी भरपूर. आणि नदीला पाणी आला की मला जर भारी वाटतं. नवल एवढा वरतून पाऊस आलेला ना, एवढं वरती पाणी आलेलं. आणि इकडे आहे पुणे एक्सप्रेस हायवे. गावच्या नद्यांना पण एवढा ओसांडून पाणी वाहतो ना, भरपूरच. हा बघा, इथपर्यंत वरपर्यंत पाणी आलेलं. मगाशी मी बाहेर होतो म्हणून. तो विमान, त्या पूर्ण तो एक ब्रिज आहे ना, त्या ब्रिजला वरती पाणी लागतो. एवढा वरती पाणी होता. पाण्याला करंट पण भरपूर आहे. जास्त पाऊस पडला की पाणी लगेच वर येतो, आणि पाऊस कमी झाला की पाण्याची पातळी पण कमी होते लगेच. आता एक 2 तासात बघा थोडासा आता गढूळ दिसतोय ना, थोडासा मग नंतरला थोडासा कमी गढूळ दिसेल. दुपारच्या वाजले 2. जेवण झालं आहे तयार. आज मेजवानी खास म्हणजे इकडे भारगीची भाजीत काय आहे, कोलिम. आणि हा मम्मी स्पेशल आहे काय, सुका बोंबील. बोंबलाची चटणी. बोंबील आवडतं मम्मीला भरपूर. आईने काय घेतला नाही, दोन्ही पण. पप्पाने पण सेम. टेस्ट करूया भारगीच्या भाजीची. गरम गरम खायला मजा येते. पहिला शेतावर वगैरे डब्यात ही भाजी असायची, कोलमाचं सुकाट वगैरे. नाही, कुणी अगोदर भारगीची भाजी खाल्ली नसेल तर त्याची टेस्ट एकदम पण अशी मसाला वगैरे नाही, सिंपल लागते, पण टेस्ट खूप चांगली लागते आणि छान आहे भाजी. त्याच्यासोबत कांदा आणि कोलिम असला ना तर अजून, पण तेलकूट असला त्याच्यात तर अजून मस्त लागते. इकडे मासं किती पकडलं इकडे? तू शाळेत गेलास का भिजायला गेलास? हा, शाळा बुडाली की
टॅरेसवर आलो आहे. टॅरेस अख्खा पावसाने धुपून काढला ना, अख्खी झड येते. खाल्लं नदी बघा, पाणी थोडासा कमी झाला, पण आहे तसंच आहे. पावसाची वातावरण बघा कसं झालं आहे, मनमोहक. इकडचे डोंगर सगळे धुक्याने लपलेत आणि वरनं विमान आलेला दिसतोय. म्हटलं ना असं जाईल तो. आता रोज विमान येतं तिकडे. तुम्हाला दिसतोय की नाही माहीत नाही. बघा केवढा जवळनं दिसतो माहिती आहे. छोटा विमान आहे तरी पण केवढा दिसतो बघा. हा बघा, झूम करून तुम्हाला दिसत असेल. हे जवळ जवळ ये बाबा. मी पण कधीतरी अशा आपल्या घरावरनं उडणार. हा उतरतोय विमान खाली. हा बघा, आवाज केवढा येतो माहिती आहे काय. ते इकडे बघा, इकडनं असं जाईल एवढा. हा इकडनं जाईल बघा. आता जरा ढग मोकळे झालेत म्हणून काय वाटत नाही. हा गेला, बाय बाय. एवढा वाटतं तो असा. इकडचे ढग म्हटलेलं मागे मोरबेट धरण आहे तिकडे, नाव नव्हता लक्षात येईल. बऱ्याच जणांनी कमेंटसुद्धा केलेली. त्या साईडला ना पाऊस पडतो त्या डोंगरामध्ये बघा. आता हिरवेगार झाले सगळे. हा इकडचा पण डोंगर हिरवागार झाला. तर मंडळी, व्हिडिओ थांबवण्याचा वेळ आलेला आहे. आता पाऊस थांबला आहे पण काय भरोसा नाही. जुलै महिना आहे, पावसाने झोडपून काढणार आहे. असो, त्याचे दिवस आहेत, तो पडेल आणि नंतरला निघून जाईल. पण आपले कामं असे तरी झाली पाहिजे. आजचा ब्लॉग घरचा होता, कसा वाटला आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.